समालोचकांनी जिथे पहिली मॅचचा कॉल तिथे कमिटमेंट त्यांचा नेहमीचा पूर्ण असतो आणि त्यासाठी ते नेहमी तत्पर आहे. आज देखील 2 ते 3 मॅचेस त्यांनी सोडल्या त्या स्पर्धेकरता. वेलकम संदीप गावड सर. लाख लाख धन्यवाद अक्षयजी साटम. गोड आवाजाचे धनी आहेत आणि आज सध्या बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करतायत. लाख मोलाच्या स्पर्धांमध्ये नेहमीच त्यांना आवर्जून बोलवलं जातं. हास्य समालोचक आहेत आणि मनोरंजन चांगलं करतायत. त्या व्यतिरिक्त जो काही धावफलक चाललाय त्याची अचूक माहिती त्यांच्या गोड आवाजामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतं. साई स्पोर्ट्स क्रिकेट क्लब नायगाव कोळीवाडा आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आहे. साई स्पोर्ट्स चषक 2024चा हा रणसंग्राम या ठिकाणी रंगतो आहे आणि आताचा मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आहे. चैतन्य 11 अलिबाग विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स नायगाव असा. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय चैतन्य 11 अलिबाग या टीमला. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर गोलंदाज संचित आणि स्ट्राईक इन कडे प्रसाद, नॉन स्ट्राईक इन कडे पिंट्या पाटील. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. एज लागलं होती. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. थर्ड मॅनच्या दिशेने आता चेंडू जातोय. फलस्वरूप बॅटरला 2 धाव मिळत आहेत. 2 धावांची खातं उघडताना हा बॅटर पाहायला मिळतोय. प्रसाद यांनी 2 धाव पूर्ण केल्यात. संघाची धाव संख्या 2. जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळाला. एज लागली होती. कुठेतरी एसटी रक्षकाने आणखीन एफर्ट्स दाखवले असते, कदाचित डाय मारली असती तर हा झेल मिळाला असता. मात्र कठीण झेल होता. इंटू द गॅप मधून 2 धावा येत आहेत. सचिन पाटील उमेलमान तसेच विकास भोईर आणि संपूर्ण जे आमचे मित्र परिवार आहेत ते सध्या ग्राउंडमध्ये उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचा आपण पाहतायत. सर्व पाहणी करतायत आणि चांगल्या कॉमेंट्स देखील करतायत संपूर्ण आयोजकांना, कॉमेंटेटर, डीजे, जेटीसी लाईव्हला. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं, मात्र समोरच्या दिशेने हा फटका येतोय. लॉंगॉनला निमेश सांदडे आहेत आणि इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. डायगो आहेत. डायगोनी चांगली फिल्डिंग केली. फलकावरती 3 धावा. घरच्या मैदानावर फायदा बघायचा झाला तर एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाला होऊ शकतो. सध्या धाव फळकावर धावा लागल्या जातात. त्या 3 धावा. युट्यूबद्वारे बरेचसे प्रेक्षक जुडले गेलेत या स्पर्धेला पाहण्याकरता. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल वाईड बॉल घोषित केलाय पंच परशुराम पाटील सरांनी. अतिरिक्त धावेचा फायदा झालाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 4. बरेचसे प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित आहेत. यंगस्टार स्पोर्ट्स पापडी संघाद्वारे काही माजी खेळाडू सुद्धा मी बघितलं. याआधी मी सौरभ ठाकूर सरांना बघितलं आणि त्यांच्या मित्र परिवार सुद्धा इथे उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. अपट्रॅकर चेंडू होता. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय डीप मध्ये. मात्र 1च धाव असेल. काही मैदान आपण पाहिले की आउटफील्डचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला असतो. इथे मात्र जर ड्राईव्ह केलेले चेंडू असतील ना तर इथे थोडासा ऍडव्हान्टेज गोलंदाजी करणाऱ्या संघाला असेल, कारण की माती आहे आणि जी माती आहे ना त्या मातीमध्ये चेंडू व्यवस्थित स्किट होऊन जात नाही, म्हणूनच तितका आउटफील्ड फास्ट दिसत नाहीये. 1च धाव. धाव संख्या 1. गोलंदाज तयार. त्याच्या कुठेतील पुढचा बॉल स्विंग अँड मिस. आउट कटर चेंडू टाकलाय. अनपेक्षितरित्या उसळी घेतली चेंडूने आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन त्या ठिकाणी विसावलाय. उशिवरे या गावातून बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात अलिबाग टीमद्वारे आणि अलिबाग मधीलच अनमोल रत्न काका मात्रे हे उशिवरे गावामधूनच बिलॉंग करतायत, जे एक उत्कृष्ट समालोचक आहेत. पुढचा बॉल यावेळी मात्र समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क आणि पहिला षटकार या मॅच मधला. जबरदस्त. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत जेटीसीच्या ऑन स्क्रीन वरती. समोरच होता स्लॉट मध्ये चेंडू आणि समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर केला. ग्रेट कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळतोय आणि जबरदस्त कॅचअप केलं जाते चेंडूला शेवटपर्यंत. 11 धावा 5 बॉल. 5 चेंडूंमध्ये धाव फळकावर 11 धावा लागल्यात. म्हणजेच आता आक्रमक रूप धारण करताना एक खेळाडू दिसत आहेत. जसजशी समज मिळाली, जसजसं त्या ठिकाणी नजर बसली चेंडूवर, तसतसे आता मोठे फटके येतील असं मला वाटतंय. शॉर्ट बॉल होता. पूल करायचा होता बॅटरला, परंतु बॅटरच्या आवाक्यापासून दूर हा चेंडू गेलाय यष्टी रक्षकाच्या थेट हातात. पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा आहेत त्या बिनबाद नाबाद 11. 11 फॉर द नो लॉस. 11 धावा फलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर.
म्हणू शकतो बॅलेन्सिंग ओव्हर. कारण की संदीप सर या मैदानाचा विचार केला तर मागील जी स्पर्धा झाली तिथे 15-20 धावा देखील प्रत्येक षटकामध्ये येत होत्या. त्यावेळी गोलंदाजाला सेफ म्हणत होतो आपण, कारण की त्या अनुषंगाने हे मैदान आहे. हवेचा जो राईट हँड बॅटरला आहे, म्हणूनच 11 धावा मी म्हणेन जबरदस्त गोलंदाजी. तेवढीच चांगली बॅटिंग देखील झाली, कारण की एकही विकेट गेला नाही आणि सेट होणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला रिस्क घेतली जात नाही आणि येणाऱ्या बॅटर्सला तितका दबाव नसेल. मग पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा. कपिल आलाय बॉलिंग मार्कवरती. कपिल पाटील एक अनुभवी आहे, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. एक विकेट टेकर गोलंदाज, अनेक हॅट्रिक्स या गोलंदाजच्या नावावर आहे. एकविरा चषक देखील गाजवलं या गोलंदाजाने. हाच तो संघ आहे जो उपविजेता याच मैदानावर मागील काही दिवसांमध्ये, मागील वीकमध्ये चांगला फटका आहे. इनसाइड आउट खेळलं आणि विशाल कोहली लॉंग चेस आहे, मात्र जबरदस्त फिल्डिंग करतायत. 2 धावा आराम के साथ पूर्ण केला जात आहेत. 2 धाव्याने धावपळक 13 धावा, 13 रन्स ऑन दी बोर्ड. शरीराचं संतुलन अगदी योग्य पद्धतीने बनवलं आणि ह्या चेंडूला स्कोअर कटचा फटका खेळत असताना 2 धाव मिळवल्यात. फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर बॅटरने धावसंख्या पोहोचली सध्याच्या घडीला 13. पुढचा बॉल सरळ बॅटचा वापर केलाय, चेंडू जातोय स्कोअर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, मिळताय धाबा 4. साई स्पोर्ट चषकातील शानदार दमदार चौकार. थँक्यू. आडव्या बॅटने चांगला फटका पाहायला मिळतोय आणि 4 धावाने धावपळक 17च्या घरामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जागा बनवली. विशाल आहे इथे, मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग होते कव्हरला. डॉट बॉल जातोय 17 धावा फळकावरती. 3 बॉल. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धाव फळक आता वाढताना दिसतोय, म्हणजे धोक्याची पातळी सुद्धा गाठली जाऊ शकतोय बॅटिंग करताना. ओ चांगला बॉल, चांगला टर्न प्राप्त केला या गोलंदाजाने. चर्चा मी करत होतो, जेव्हा समालोचन मी प्रत्येक टुर्नामेंट्समध्ये केलंय त्यावेळेस सर्वात जास्त विकेट हॅट्रिक पटकावणारा गोलंदाज म्हणून कपिल पाटील याची वर्णी लागल्या आणि अर्थातच अनेक वर्षापासून तो क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरलाय आणि चांगले हॅट्रिक्स त्यांनी मिळवल्यात. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करतोय. या आधी लेग ब्रेक होता आणि आता ऑफ ब्रेकचा मारा त्यांनी केलाय. टिचून मारा या षटकात होतोय. शैली आहे या गोलंदाजाची, दोन्ही एंडने चेंडू फिरवण्याची आणि म्हणूनच कधी आपण पाहिले स्लॉग ओव्हरमध्ये, कधी पॉवर प्लेमध्ये वेगवेगळ्या युनिटद्वारे त्याला गोलंदाजी दिली जाते. अंतिम बॉल स्लोवर 1 व्हेरिएशन होतं, मात्र थोडासा बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावपळक 18 धावा. पार्टनरशिप 18 धाव्यांची झाली. एकही विकेट गेला नाही आणि 2 पॉवर प्ले आपण बघतोय. अंतिम बॉल या पॉवर प्लेचा. इथे टिचून मारा केलाय या षटकामध्ये, परंतु किळा जर टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलाच बरा. आणि इथे मोठा फटका खेळलाय, मिळतात 6 धावा. ना इक्का दुक्का, सीधा छक्का. बिगी. थँक्यू सो मच डीजे. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. बिनबाद, नाबाद, जिंदाबाद 24. समोर आहे अलिबाग टीम. 24 धावा. 2 ओव्हर जबरदस्त बॅटिंग करत असताना अलिबागला आम्ही देखील भरपूर वेळा गेलो आणि भरपूर एन्जॉय केलं जाते निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि अलिबाग बीच फेमस आहे, तिथून थोडा अंतर आहे मुरुन जंजिरा किल्ला. त्या ठिकाणी जबरदस्त ऐतिहासिक आपल्याला त्या स्टोरी देखील ऐकायला मिळतात. विला, कारण की यंगस्टर आहेत भरपूर इथे, म्हणून विला भरपूर आहेत त्या ठिकाणी पार्टी करण्याकरता. आणि ऐतिहासिक काही स्थळं आहेत अलिबाग या ठिकाणी. जाऊया मॅचच्या दिशेने. अनुभवी एक्सपिरियन्स एकविरा स्पोर्टचे ओनर विशाल कोहली आलाय. चांगली गोलंदाजी नेहमीच पाहिले आणि या गोलंदाजाकडे पाहिलं तर एक डिसिप्लिन प्लेयर म्हणून त्याची वर्णी लागते. शांत डोक्याने नेहमीच खेळ आपण पाहिलाय विशाल कोहलीचा आणि कोणताही इगो या खेळाडूला नाही, असा गोलंदाज विशाल कोहली. अगदी बरोबर. अनुभवी खेळाडू आहे. अनेक मॅचेस त्यांनी गाजवल्यात. गोलंदाजी असो फलंदाजी असो आपलं वर्चस्व त्याने निर्माण केलंय. फुल लेंथ बॉल, फुल टॉस बॉल होता. बॅटरच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही येत नाही. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकच धाव मिळाली. एकाच धाब्याचा फायदा होतोय. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 26 धाबा. 26. दोन्ही बॅटर अगदी आरामात धाव बनवत आहेत.
प्रसाद आतापर्यंत 6 बॉलमध्ये 10 धाव संख्येवरती गेलतोय. पुढच्या मॅचचा टॉस आम्ही अलाउन्स करणार आहोत. स्लोवर वन चेंडू होता इथे समोरच्या दिशेने हा चेंडू टाकला होता आणि स्वतः विशाल कोळी इथे मात्र हा झेल घेऊ की नाही असा दुविधा माइंड मध्ये होता. कॉन्सन्ट्रेट थोडं लूज झालं होतं मात्र शेवटपर्यंत नजर होती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय आणि जबरदस्त उंची गाठली होती या चेंडूने. मात्र उलट दिशेने धावत असताना चिपकला गेला हा कॅच. विकेट डाऊन. वाट बघत होते विकेटची, ते विकेट्स मिळवून दिली. तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर गोलंदाज विशाल कोळी यांनी धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 26 आणि भागीदारी येथे तोडण्याचं काम विशाल कोळी करताना दिसलाय. नवीन बॅटर आलाय सूरज. मागच्या मॅच मध्ये विध्वंसक अशी खेळी त्याची पाहायला मिळाली होती. संघाचा संकटमोचक म्हणून त्यांनी चांगली भूमिका अदा केली होती. क्रमांक 3 वर येऊन 7 चेंडूंमध्ये त्यांनी 25 धावांचं योगदान दिलं होतं. तो खेळाडू तो उतरलाय आणि आता सुद्धा त्याचं योगदान मिळतंय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही थेट 6 धावांकरता षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मॅग्निफिशन स्ट्रोक पाहायला मिळतो आणि 6 धावाने धावपळक आता वेगाने पुढे सरसावते. 32 धावा 32 रन्स ऑन दी बोर्ड. स्लोवर वन चेंडूला पिक केलंय आणि इथे मात्र पुन्हा एकदा पिकअप शॉट. जबरदस्त फटका आउट ऑफ दी पार्क. आणखीन एक येतोय दर्जेदार असरदार दमदार षटकार. इथे मात्र आल्या आल्या लगेचच मोठे फटके खेळायला सुरुवात केली आहे बॅटर सूरज यांनी. स्कोअर मूव्स ऑन 38. संघाची धाव संख्या आहे ती 38 धावा. ओ फ्लोअर लाईन चेंडू टाकलाय आणि सरळ बॅटने कार्पेटच्या सायने खेळून काढलं. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गेलाय. 1 धाव मिळाली बॅटरला. या एका धाव्याच्या मदतीनं षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या 13च्या सरासरीने 39. 39 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. गणेश भोईर देखील मॅचचा आनंद घेतात आणि इथे येऊन त्यांना मनमोहक झालेला ही स्पर्धा पाहून वेलकम गणेश भोईर. आपलं देखील हार्दिक स्वागत. अनेक कॉमेंट्स आणि अनेक मित्र परिवार मॅचचा आनंद घेतात. 39 धावा या फलकावरती. जबरदस्त बॅटिंग होते संदीप सर. अगदी बरोबर. चांगले बॅटिंग पाहायला मिळतं बॅटरद्वारे. ओ ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला स्क्वेअर कटचा फटका खेळत इनफिल्डच्या वरून टोळावलाय. सुपर कव्हर पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार. मिळते धाबा 4. साई स्पोर्ट चषकातील आणखीन एक चौकार. थँक्यू. चौकार आल्यानंतर धावपळक 43 धावा. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. अफलातून इनिंग. म्हणूनच सुरुवातीला म्हटलं होतं की पार्टनरशिप जरी 2 ओव्हरमध्ये 18 20 22 धावा आल्या ना तरी मात्र शेवटचे जे बॅटर्स आहेत त्यांना ती मुभा असते, ती संधी असते. 38 सर्कलच्या आतमध्ये इथे मिड ऑफला चांगली फिल्डिंग अमर कोळी द्वारा आणि इथे रनआउटच्या माध्यमातून आता विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. 43 धावा संख्येवरती दुसरा गडी बाद.
धन्यवाद डीजे. चांगली अफलातून कामगिरी करत असतानाच एक चुकीचा कॉल आणि त्यावेळेस सूरज या खेळाडूला परतीचा प्रवास करावा लागतो. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद धावा लागल्या जातात 43 आणि आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय मनीष हा खेळाडू. मनीष याच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी असेल. नॉन स्ट्राईक इन कडे तो सध्या उभा आहे, परंतु स्ट्राईक इन कडे आणखीन एक विस्फोटक खेळाडू सज्ज आहे. पिंट्या पाटील इज ऑन स्ट्राईक. ओव्हर पिच बॉल, हल्ला चढवलाय, चेंडूवर चढवलाय जोरदार हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला. केलाय हल्ला. थँक्यू. 49 धावा. षटकार आल्यानंतर प्रत्येक बॅटर येतोय आणि इथे मात्र षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. पिंट्या सेट झालाय आणि पिंट्याच्या बॅटमधून धूमधडाका पाहायला मिळतोय. 49 धावा, 3 बॉल फेकून झाल्यात. म्हणजे गोलंदाज कपिलवरती आक्रमण केलं जातंय. ऑप्स्टमच्या बाहेर षटकार आल्यानंतर हा दबाव आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि 50 धावा कंप्लीट झाल्यात 3.3 चेंडूमध्ये. अजूनही जर विचार केला संदीप सर तर 9 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे आणि धावा वाढू शकतायत यात काय शंका नाही. ज्या पद्धतीने आक्रमण केलं बॅटरने. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल. पंच मॉन्टी घोडेकर सरांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावाची नोंद आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 51. सलग 2 चेंडू हे वाईट टाकलेत. नक्कीच 2 वाईट आलेत. कधी कधी वाईट बॉल देखील चांगलं काम करून जाते. कॉन्सन्ट्रेट थोडं लूज होण्याचं काम मात्र इथे बॅटरकडे मुभा आहे. मी म्हटलं होतं वाईट बॉल कधी कधी चांगलं काम करून जाते. त्याचं ताजं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आणि तेच घडलंय. 2 वाईट जरूर टाकल्यात गोलंदाजाने, मात्र विकेट मिळण्यामध्ये यश प्राप्त झालंय मिस्टर कपिल या गोलंदाजाला. तीन गडी वाचलेत आणि 3 गडी बाद धाव फळकावर धाबा आहेत त्या 51 धाबा. चांगली गीतं या ठिकाणी वाजवले जाते. कोळी लोकांचं दैवत जर आपण बघितलं तर एकविरा माता, बामनदेव, त्याच्यानंतर कडेश्वरी माता, भारेकरी आई हे दैवत आहेत. आणि तदनंतर कुरुस देव आणि त्याचबरोबर वेताळ देव हे दैवत आहेत कोळी लोकांचे. आणि ही गीतं या ठिकाणी वाजवली जात आहेत. धावसंख्या धाव फळकावर आपण बघितली तर 51 धाबा आणि योग्य पद्धतीने वर्णन केलंय अक्षय साटम यांनी. ज्या पद्धतीने विकेट प्राप्त केलाय. हा शॉर्ट बॉल होता, परंतु बॅटरला बीट करतोय हा चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 51. 4 गडी बाद. अंतिम बॉल या ओव्हरचा. 51 धावा, 3 गडी बाद. कपिल पाटील कमबॅक करतोय. पुन्हा एकदा मात्र वाईट बॉल. काय वाईट नंतर तेच चित्र दिसेल. एक वाईट विकेट अगोदर आपण पाहिलंय, मात्र इथे एखादा षटकार येईल का? वाईट आल्यानंतर षटकार विकेट देखील आपण पाहिल्यात. 52 धावा, 5 बॉल. कधी कधी मुद्दामून गोलंदाज करत असतात जेणेकरून कॉन्सन्ट्रेशन भंग व्हावं बॅटरचं. आणि इथे कॉन्सन्ट्रेशन भंग झालंय. दांडी गुल फलंदाजाने दाखवली आणि गोलंदाजाने ती वाकवली. झालं काम तमाम. विकेटचं पतन गॉन. चांगला उल्लेख आपण केला होता की वाईट गेल्यानंतर काय विकेट येईल, तर निश्चित रूपाने कपिलने इथे विकेट प्राप्त केलाय आणि गोलंदाजाने आता कमबॅक करून दाखवले. अनेक कॉमेंट्स आज पाहायला मिळत आहेत JTC द्वारे. JTCने देखील चांगलं कार्य केलंय. अपडेट राहिलेत नेहमीच, म्हणूनच मृणाल म्हात्रे यांचं कौतुक करेन. आणि एवन जोडे आहे समेश म्हात्रे, समेश मोरे, मृणाल म्हात्रे. आम्ही प्रेमाने समेश म्हात्रेच त्यांना म्हणतो. धाव फळकावरती आहेत 4 ओव्हर 52 धावा. सुरुवात चांगली झाली होती, मात्र कमबॅक करून आता देतोय कपिल पाटील नावाचा खेळाडू. अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी मुख्य फलंदाजांना बाद केलंय. 4 गडी बाद. चैतन्य 11 अलिबाग टीमची धावसंख्या आहे ती 52. आता
लोअर मिडल ऑर्डर मध्ये बॅटर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. स्ट्राईक इनकडे फलंदाज असेल मनीष. मनीष हा सुद्धा एक हार्ड हिटर बॅटर आहे. नेहमीच संघाला आवश्यकता ज्या ज्या वेळेस असते त्या त्यावेळेस त्याने चांगले बॅटिंग केलंय, जसं आपण मागच्या मॅचचं ताजं उदाहरण देऊ शकतो. गोलंदाज तयार. ओ मोठा फटका खेळायचा होता निमेश याच्या या पहिल्याच बॉलवर आणि एक धाव मिळाली. पाहूया पंचांचा काही इशारा येतोय. बॅटच्या मदतीने एक धाव मिळतोय. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावा लागल्या जातात 53. 5 बॉल शिल्लक आहेत. निमेश सांदडे बॉलिंग मार्कवरती आलाय आणि एक जबरदस्त गोलंदाज पॉवर प्लेच्या बाहेरून ज्याचा रनअप आपण पाहतो. नेहमीच वेगवान नायगाव एक्सप्रेस. यावेळी तितका मोठा फटका प्रॉमिसिंग नव्हता. आडव्या बॅटने खेळायचं होतं. मिड विकेटला फिल्डर आहे. एकच धाव कंप्लीट होईल म्हणूनच टायमिंग होणं गरजेचं आहे. ज्यावेळी वेगवान गोलंदाज असतो ना, टायमिंग व्यवस्थित होत नाही आणि तेच पाहिलं या बॉलवरती. एका धावेने धावपळक 54 धावा. स्कोर मोजन 54. 38 सर्कलच्या बाहेरून आपण यापूर्वी पाकिस्तानचा तेज तरार गोलंदाज शोएब अख्तर याला बघायचो आणि इथे निमेश सांदणे हा वेगवान गोलंदाज. परंतु मोठा फटका बॅकलिपचा केलाय वापर. चेंडू करतोय हा वाईस सफर ओव्हर द डीप मिड विकेट एरिया. यूज 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 6. स्कोअर मोज ऑन 60. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 60 धाबा. गोलंदाज तयार. त्याच्या षटकातील आता हा पुढचा बॉल. ओ दांडी गोल. विकेटचं पतन. मोठी विकेट सापडली. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 60. थँक यू. एक तेरी तो एक मेरी हेच दृश्य पाहायला मिळते आणि डीजेने देखील योग्य संगीत पेश केलं जाते, कारण की दांडी गुल झाले बॅटरची आणि निमेश सांदणे पॉवरफुल गोलंदाजी करतोय. षटकार आला आणि षटकार नंतर विकेट देखील घेतला. ही खासियत आहे निमेश सांदणेची. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट आहेत. 60 धावा, 4 बॉल, 5 विकेट. 2 बॉल शिल्लक आहेत. पुढचा मॅचचा टॉस श्रीराम उत्तन वर्सेस प्रिन्स 11 कासर वडवली. जो संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी मागील स्पर्धेमध्ये ठरला होता याच मैदानावर. जय श्रीराम उत्तन वर्सेस प्रिन्स 11 कासर वडवली. बॅटे खेळायचं होतं. इथे मात्र काय घडतंय, विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडलंय आणि रनआउटच्या माध्यमातून आता विकेट जाईल. आणखीन एक गडी बाद. विकेट क्रमांक 6. 5 बॉल फेकून झाल्यात. जय श्रीराम उत्तन वर्सेस प्रिन्स 11 कासर वडवली टॉस करण्याकरता या. एस डीजे. चार 4.5 बॉलची समाप्ती. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 60 धाबा. वसीम खान साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. मोठा फटका खेळायचा होता बॅटरला. चेंडू हा बेता आहे. शतरक्षक त्या ठिकाणी सनी बोकाळे कोणतीच चूक करत नाही. विकेटचं झालंय पतन. याच बरोबर पहिल्या डाबाची समाप्ती आणि पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 6 गडीच्या मोबदल्यामध्ये 60 धाबा. 6 गडी बाद 60 धाबा. 61 धावांचं टार्गेट असेल. ऐकूया डीजेला आणि त्याच्यानंतर येऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये.
थँक्यू सो मच DJ. 60 धावा बनवल्यात, 61 धावांचं लक्ष असेल. जय श्रीराम उत्तन आणि प्रिन्स 11 कासार ओढवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉससाठी लवकरात लवकर या. पहिला डाव समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. 60 धाबा, ज्याच्यामध्ये योगदान होतं फलंदाजीमध्ये बॅटर प्रसाद आणि पिंट्या यांचं. 10 धाबा प्रसाद याने बनवल्या, पिंट्या याने 20 धावांचं योगदान दिलं. सुरेश याने जलद गतीने 17 धाबा बनवल्या, परंतु मिडल ऑर्डर ही कोसळताना दिसली आणि मध्य फळीतील फलंदाज जास्त काही करू शकले नाही, म्हणूनच धावफळक 60 पर्यंत सीमित राहिला. आता 5 षटकांमध्ये 61 धावा पूर्ण करायच्या आहेत एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमला. या 61 धावा पूर्ण करताना काय रणनीती असेल 2 बॅटरची आणि 11 खेळाडू चैतन्य 11 अलिबाग टीमचे नेमकं काय करतायत याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आम्ही बदलाव करणार आहोत. हा बदलाव करण्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा नायगाव कोळीवाडा येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम साई स्पोर्ट चषक 2024. थँक्यू. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एक चांगली क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय सन्माननीय दीपेशजी तिंडेकर यांना तुम्ही पाहताय. तदनंतर यज्ञजी यांना देखील पाहताय. तदनंतर वकार यांना देखील आयोजकांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. अजयजी कोई, महेशजी घोसेकर आणि जयेश बोकाय हे सर्व आयोजकांच्या भूमिकेमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर या ठिकाणी RK एंटरप्राइजेसचे सर्वा आदरणीय सन्माननीय रणजितदादा किणी साहेबांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी आगमन होत असताना त्यांचं आपण करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपल्याला जॉईन झालेत या ठिकाणी प्रमोदजी सर देखील या दुसऱ्या सत्रासाठी. थँक्यू. तर या ठिकाणी रणजितदादा किणी साहेबांचं शुभ आगमन त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इथे भव्य स्वागत करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. थँक्यू. जबरदस्त RK दादा यांचं काय भव्य स्वागत केलं गेलं. अप्रतिम गुड शॉट, सुपर बॅटिंग करत असताना रुपेश कोळी अनस्टॉपेबल म्हणून या खेळाडूला पाहिलं जातं आणि काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर ज्या पद्धतीने मनीषच्या गोलंदाजीवर खरपूस समाचार घेतला आणि सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट, स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. अजून एक उडवलाय चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 2 इन अ रॉ षटकार. थँक्यू. काय बॅटिंग करतोय, अफलातून बॅटिंग करत असताना रुपेश कोई या मॅच मध्ये अगदी इम्प्रेस करतोय. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय निशांतजी म्हात्रे देखील उपस्थित आहे, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. तर पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती चांगली बॅटिंग करते रुपेश कोई या मॅच मध्ये. 61 धावा इथे बनवायच्यात. यावेळेस अजून एक तिसरा देखील उडवलाय. व्हॉट अ शॉट,
अफलातून बॅटिंग करत असताना चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग करत असताना मनीषचा परिपूर्ण खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळतोय. काय बॉडमॅनचा उपयोग केला रुपेश कोळी. सातत्याचं दुसरं नाव, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून रुपेश कोळी. 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज रणजित दादा किनी. यावेळेला आपण पाहतायत आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर भेदक मारा. ह्या लेंथला कदाचित मनीष मोकल विसरला. 3 बॉलवर जे 3 षटकार आले ना, ते रुपेश कोळीच्या बॅटमधून निशांची अफलातून पाहायला मिळाले. म्हणजेच टायमिंगच्या बरोबरीने खेळणारा खेळाडू, सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळता है. त्यामध्ये आपण पाहिलं तर रुपेश कोळीने अप्रतिम धमचाक सोडले आणि दमकम दाखवले. ग्रेट बॅटिंग. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. क्रॉस बॅटचा उपयोग केला होता. तत्पूर्वी सिंगल घेण्याच्या प्रयत्नात होते, वंचित राहिले आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. स्टार्ट तर अगदी निशांजी अप्रतिम झाले आणि या स्टार्टच्या बाबतीत खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर नक्कीच खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते. तर आदरणीय सन्माननीय यदुकुल गंगीकर आणि रतनदी धोंडेकर यांना विनंती करतोय आपण यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पाहिला तर खोलवर टप्प्याला चेंडू होता. खूप चांगला फटका लॉंग ऑफला. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार रुबाबदार चौकार. कडक बॅटिंग पाहायला मिळते रुपेश कोळीच्या बॅटमधून. 3 षटकार 1 चौकार. मनीष एक ट्रम्पकार्ड गोलंदाज, त्याच गोलंदाजाला टार्गेट केलं. रुपेश कोळीला माहिती आहे निशांजी कोणत्या चेंडूवर कसं खेळायचं, कोणत्या बॉलरला कसं अटॅक करायचं, सिच्युएशन आणि कंडिशन कशी हाताळावी, सिंगल डबल कधी घ्यावी हे मात्र जाणत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक आक्रमकतेचा सितारा आणि गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून रुपेश कोळी या फलंदाजाला ओळखलं जातं आणि ते त्याने करून दाखवलं गेलं. नावाला साजेशी अशी फलंदाजी करणारा रुपेश कोळी. ग्रेट बॅटिंग. इथून मात्र आता गोलंदाजाचं टार्गेट असेल की विकेट घेण्याचं आणि जास्तीत जास्त डॉट बॉल कसे येतील याकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा आपल्याला पाहायला मिळेल. ऑफसाईडला बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. अशाच प्रकारच्या चेंडूची मात्र आहे निशांजी पाटील. तर नक्कीच इथे डॉट चेंडू टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील, दबाव तयार करावा लागेल फलंदाजांवरती आणि चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे गोलंदाजांना, कारण या षटकामध्ये धावा खोऱ्याने आलेत. यावेळेस पाहिला तर खोलवा टप्प्याने चेंडू होता. कव्हर पॉईंटला खूप चांगलं शतरक्षण इथे आणि काय घडलंय आणि इथे फलंदाज बाद झालेत कारण कम्मालीचा झेल टिपलाय आणि पहिला धक्का या मॅचमध्ये बसलाय. एकविरा स्पोर्ट नायगावला फलंदाज बाद. खूप चांगला चेंडू होता. यावेळेला कव्हरमध्ये खेळण्याचा मानस दाखवला, परंतु बॅटचं परफेक्ट एलिव्हेशन नव्हतं. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही आणि तिथे मात्र जयेश कोणतीही चुकी करणार नाही आहेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. अमर कोळी गेल्या मॅचमध्ये सुद्धा फ्लॉप ठरला होता. या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहू शकता फ्लॉप ठरत असताना पाहायला मिळतोय. तर गेल्या मॅचमध्ये सनी बुकाळेने 5 बॉलवर 5 षटकार मारण्याची किमया साध्य केली. शेवटच्या बॉलवर फक्त दिशा दिली आणि फक्त सिंगल घेत मात्र त्याला गोलंदाजाला सन्मान दिला. तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय यदुकुल गंगीकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत आणि तदनंतर रतनजी धोंडेकर साहेबांचं देखील आगमन, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आर के एंटरप्राइजेसचे सर्वा आदरणीय सन्माननीय रणजितदादा किणी यांना तुम्ही पाहताय, तसेच त्यांच्या सोबतीनं अक्षयजी भोईर आणि प्रशांतजी म्हात्रे यांना देखील पाहताय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या दुपारच्या सत्रामध्ये एक कम्मालीचा सामना रंगलाय. एका बाजूला चैतन्य 11 अलिबाग संघ जो रायगड विभागातून आज पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नायगाव कोळीवाडा या ठिकाणी दाखल झाला आणि आतापर्यंत खूप चांगला खेळ दाखवला या संघाने, परंतु इथे कमबॅक करावा लागेल, विकेट घ्याव्या लागतील या मॅचमध्ये. खोलात टाकलाय समोरच्या दिशेने कम्मालीचा स्ट्रोक. इथे चांगला प्रयत्न होता परंतु बॉल थांबणार नाही. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
थँक्यू. अगदी बॅटच्या मध्यभागी हा चेंडू आपण पाहिला तर खूप सुंदर कनेक्ट झाला आणि सरळ चेंडूला पाठवलं. स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत असताना बॅक टू द बॉल और हेड आणि अतिशय दमदार आणि शानदार हा फटका. म्हणजे सातत्याचं दुसरं नाव सनील बोकाळे हे आपल्याला पाहायला मिळतं. षटकार आला आणि संघाची धावसंख्या फ्लाय होते 28. यावेळेस पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे डॉट चेंडू आलाय. इथे विकेट घ्याव्या लागतील. आपण मगाशी देखील उल्लेख केला या मॅचमध्ये जर घुसखोरी करायची असेल तर विकेट घ्याव्या लागतील. फलंदाजांवरती दबाव टाकावा लागेल. त्यासाठी चांगल्या धाटणीची गोलंदाजी करावी लागेल चैतन्य 11 अलिबाग या टीमला, कारण या संघाची गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी देखील चांगली आहे. आपण पहिल्या मॅचमध्ये या संघाचा परफॉर्मन्स पाहिला, परंतु तोच परफॉर्मन्स या मॅचमध्ये एक्झिक्यूट करावा लागेल. या टीमला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. सनीलच्या विरोधात खोलात टाकलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑफला फटका सजवलाय. शतरक्षक आहे तिथे. काय घडलंय आणि इथे झेल टिपलाय. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसलाय टीम एकेविरा स्पोर्ट्स नायगावला. फलंदाज बाद. थँक्यू. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न फसतो या ठिकाणी सनील बोकाळे या बॅटरचा. सूरज आला. सूरजने खूप चांगल्या पद्धतीने जजमेंट या ठिकाणी दाखवलं. गेल्या मॅचमध्ये सूरजने क्लास बॅटिंग केली होती, परंतु या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर एका साईडला रुपेश कोळीची बॅट तळपले आणि ज्या अनुषंगाने तू बॅटिंग करतोय ना, असे इरादे पक्के स्पष्ट दिसत आहेत की चैतन्य 11 अलिबागच्या गोलंदाजांसमोर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर रुपेश कोळीने जी बॅटिंग केले आणि गोलंदाज पहिल्या षटकामध्ये ज्या मनीषने पहिल्या षटकामध्ये गेल्या मॅचमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या, षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 22 खर्च केल्या गेल्या. म्हणजे मनीषकडे सातत्य हे पाहायला मिळालं नाही गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून. नो डाऊट अबाउट इट. गेल्या मॅचमध्ये मनीषने चांगली बॅटिंग केली होती आणि त्याच्या कुशल नेतृत्वावर विजयाचा शिक्कामोर्तब केला होता, परंतु इथून पिंट्याने खूप चांगली गोलंदाजी केली. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला टर्न केलाय. शतरक्षक अगदी जर पाहिलं तर धावतायत, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल वेगाने गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार येतोय. थँक्यू. इथे जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 61 धावा इथे बनवायच्यात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 32 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केली आहे एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमनं. रुपेश कोळीचा अगदी विचार केला तर चांगली तो बॅटिंग करतोय. त्याचे आईटसेट चांगली आहेत. अगदी सुवर्ण कलेतून पुढे आलेला रुपेश कोळी या मॅचमध्ये अक्षरशः बरसलाय. काय बॅटिंग करतोय, कमालीची बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये. मॅग्निफिसंट बॅटिंग. ज्या पद्धतीने रुपेश कोळी त्याचा बॅटिंग स्टान्स आपण पाहतायत, त्याचं फुटवर्क, आय कोऑर्डिनेशन, टायमिंग, बॉर्डमॅनचा खूप चांगला वापर, गॅप शोधण्यामध्ये एक्सलंट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आणि ग्राउंड स्ट्रोक हे सुद्धा घेतोय. म्हणजे सर्व काही संपन्न असलेला, सर्व गुण संपन्न असलेला असा एक परिपक्वतेचा अष्टपैलू खेळाडू म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन एक हार्ड हिटर बॅटर आणि एक उत्कृष्ट दर्जाचा विकेट किपर. टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. हलकेसे शफल झाले होते, परंतु बॅट आणि बॉलचा यावेळेला संपर्क झालाय का तर नाही. पंचांनी लगेच त्या ठिकाणी दर्शवलं. परशुराम पाटील सर अतिशय सुंदर जोमाने दोन्ही पंच या ठिकाणी ग्रेट वर्क करत असताना पाहायला मिळतं, कारण पंचांवर जे प्रेशर असतं त्यांचं मात्र यावेळेला खरोखरच कौतुकास्पद. म्हणून मी रुपेश कोळीला विचारलं होतं ओपिनियन घेताना, सांगितलं की काल पंचांच्या भूमिकेत राहताना कसं वाटलं, तर त्यांनी सांगितलं हार्ड जॉब आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34 या धावसंख्येवर. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा थोडासा या ठिकाणी लयबद्ध होत नाहीये. निशांची यावेळेला आता बँक बॅलन्स कमी आणि उधळण जास्त झाली तर काहीही राहणार नाही, याकडे लक्ष देणं फार गरजेची गोष्ट असेल. इथे चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च होतात. कुठेतरी या धावा रोखाव्या लागतील. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना, परंतु तसं काही होत नाहीये. त्यावेळेस पाहिला तर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट चेंडू आला. अशाच प्रकारे गोलंदाजी करणं गरजेचं आहे प्रमोद सर या मॅचमध्ये, कारण 61 धावा बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ. त्यामुळे येणारे चेंडू आणि प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक चेंडू इथे अलगदपणे टाकावा लागेल गोलंदाजाला. डेफिनेटली ज्या पद्धतीने प्रज्वल आता लयबद्ध झालाय, एक बॉल तर त्याने हाताळलाय.
इथून पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू, थोडंसं ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डोळे झाकून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कोणत्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट होऊच शकला नाही. आणि विकेट किपरचं रिॲक्शन पहा, कारण विकेट किपरला माहिती आहे इथे विकेट फार मोलाची असेल, कारण एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमचा एक धडाकेबाज फलंदाज ज्याने मात्र गोलंदाजावर प्रहार केलेत ते रुपेश कोळीला टार्गेट करत असताना पाहायला मिळतात, जेणेकरून डिरेक्ट हिट होईल आणि धावचेच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर गेम चेंज होऊ शकेल. त्याकरता मात्र ही फेकी केली. आज आनंद साळवीसर या ठिकाणी पाहायला मिळतात. सौरभ ठाकूर या मॅचचा आनंद घेत असताना यंगस्टर हे सदस्य म्हणून ज्यांची सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. एकदा वर्जित केली जाईल डायगोच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 36. साहिल कोळी आमच्या समावेश जोडले गेलेत, खूप चांगला लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम आमच्या या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. 36 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रज्वलचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहतात रुपेश कोळी मिस टायमिंग स्ट्रोक. हा झेल होऊ शकेल का? कॉन्सन्ट्रेशन खचलं, कॉटन बॉलची संधी होती आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. कठीण असतं, फार कठीण असतं अशा वेळेला गोलंदाजी करणं. पुढे जाता तुम्ही पुन्हा एकदा पाठीमागे येऊन त्याच चेंडूवर एकटक नजर असणं फार महत्त्वाची गोष्ट, परंतु कठीण असतं. अशा वेळेला फार कमी प्रमाणात झेल असे टिपले जातात. परंतु इथे प्रज्वलचं मी कौतुक करेन की त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सोडलं नाही. यावेळेला प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी जरूर केली आणि प्रयत्नांती परमेश्वर हे वाक्य त्याच्या हृदयात जरूर पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. 38. गुड डिलिव्हरी, सबमरिंग डिलिव्हरी. काय गोलंदाजी केले प्रज्वलने, मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत आतापर्यंत. बॉल त्याने फेकून झाले 4 आणि 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38. आता येणारे बॉल आहेत 13 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 23 धावेची आवश्यकता. 13-23चं समीकरण एकविरा स्पोर्ट नायगाव टीमला. चेंडूचा टप्पा अचूक नव्हता. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. परशुराम पाटील सर तिसऱ्या वेळेला इथे जरूर सिग्नल करत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली गेली. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विजयासाठी 22 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रज्वल ऑन साईडला जबरदस्त प्रहार सरळ चेंडूला पाठवलाय. डिस्पॅच केला आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेमींच्या स्वागतासाठी. अप्रतिम झन्नाटेदार षटकार. कम बॅक. 45 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. तर रुपेश कोळीने जी बॅटिंग केली ती डोळ्याचं पारणं फिटेल अशी बॅटिंग पाहायला मिळते. नेत्रदीपक फलंदाजी, ग्लोरियस बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45-45. विजयासाठी आता मात्र इथून आपण पाहिलं तर 16 धावेची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 12. पिंट्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित स्ट्रोक नव्हता, मिस टायमिंग स्ट्रोक, तेवढं जजमेंट चांगलं नव्हतं. तत्पूर्वी 2 धावा, खराब क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. अशा प्रकारचं ढिसा क्षेत्ररक्षण होईल तर डेफिनेटली मात्र कुठेतरी विजयावर शिक्कामोर्तब प्रतिस्पर्धी संघाचा लागेल. संघाची धावसंख्या फलकावर 48 वर जाऊन पोहोचली गेली. 47 धावा, 47. विजयासाठी 14 धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असल्याकारणाने तुम्हाला धावा या कराव्याच लागणार आहेत. ऑन साईडला बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला आणि कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा षटकार डायगो कोळीच्या बॅटमधून. ब्रँड आहे नायगावचा 6. धावसंख्या तब्बल 53 वर जाऊन पोहोचली गेली.
डायगोचा हा फटका या वेळेला आपण पाहत आहेत. कणखर बॅटिंग कशी असावी. इन टू द स्टँड. 6 धावा. थँक्यू. काय जबरदस्त बॅटिंग करतोय हा फलंदाज. अक्षरशः बरसला या षटकामध्ये. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आणि या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केला. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमनं अफलातून खेळ दाखवलाय. आज घरच्या मैदानावरती खेळतो आहे आणि घरच्या मैदानावरती खेळत असताना इम्प्रेस करतोय खेळाडू. अगदी जर पाहिलं तर क्रीडा रसिकांना चांगली बॅटिंग. जणू काही या वेळेला खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. ऑन साईडला फुल टॉस बॉल जरूर होता. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतण्याच्या ऐवजी आपण पाहता डिसिजन पेंडिंग राहिलंय. रेफर केलंय. थर्ड अंपायर की बिमर आहे की नाही, कमरेच्या वरती होता की नाही, यावेळेला आपण पाहू शकणार आहोत. या थर्ड अंपायरला आपण रेफर केले गेलंय. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय रणजितदादा किणी यांना तुम्ही पाहताय, जे आर के एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक देखील आहेत. रणजितदादा किणी, तदनंतर द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय. जर पाहिलं तर नो बॉल आहे आणि यावेळेला 1+1 विजयी होत आहेत. एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमने मारली बाजी आणि अतिशय सुंदर पद्धतीने खेळ केला. तर चैतन्य 11 अलिबाग टीमचं सुद्धा आम्ही करणार आहोत गोड कौतुक. तर नक्कीच मोहनदादा पाटील देखील आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या स्पर्धेमध्ये दिपेशजी दिंडेकर, यज्ञजी गोदावरीकर, तदनंतर वकारजी, अजयजी कोई, महेशजी घुसेकर आणि जयेश बोकाळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. एक लाजवाब आयोजन पाहायला मिळतं आणि हा सामना जिंकला एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमनं. अलिबाग या संघाचा इथे पराभव केला. खूप चांगला खेळ दाखवला. फलंदाजी करत असताना रुपेश कोळीने इम्प्रेस केलं. तदनंतर डायगो देखील कमालीची बॅटिंग या मॅचमध्ये त्याने केली. तर या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर कैलासवासी श्री शशिकांत लक्ष्मण गोदावरी